अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर भारतासोबतच्या अमेरिकेच्या संबंधांमध्ये सर्व उमेद आलेली आहे आणि ट्रम्प यांच्या विजयाने भारतीय व्यापारी देखील उत्साहामध्ये आहेत। भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार अमेरिका आहे आणि जो ट्रम्प यांच्या विजयानंतर आणखी मजबूत होईल अशी अपेक्षा आहे। त्याचबरोबर भारतीय उद्योगपतींनी देखील अमेरिकेशी संबंध दृढ करण्यावरती भर देण्यास सुरुवात केलेली आहे। अब्जाधीश उद्योगपती आणि अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांनी अमेरिकेमधील गुंतवणुकीबाबत आता मोठी घोषणा केलेली आहे। तर अदानींनी एक्स वरती पोस्ट करत अमेरिकेमध्ये गुंतवणूक करणार असल्याचं म्हटलेलं आहे। त्यांची पोस्ट एकदा पाहूयात। एक्स वरती अदानी म्हणतात, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाबद्दल मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो। भारत आणि अमेरिका यांच्यामधील भागीदारी अधिक घट्ट होतीये। तर अदानी समूह आपल्या जागतिक कौशल्याचा लाभ घेण्यासाठी आणि अमेरिकेच्या ऊर्जा सुरक्षा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये $10 अब्जची गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहे असं त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तर अमेरिकेमध्ये गुंतवणुकीसाठी अदानींनी घेतलेला हा पुढाकार तर आपण पाहिला, मात्र अदानी समूहाचे अमेरिकेमध्ये ऊर्जा सुरक्षा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये $10 अब्ज म्हणजेच 84,000 कोटींहून अधिकची गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे स्थानिक पातळीवरती 15,000हून अधिक नोकऱ्या निर्माण होतील। भारतामध्ये बेरोजगारीची इतकी मोठी समस्या असताना अदानींनी भारताऐवजी अमेरिकेमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यानं अनेकांकडून आश्चर्य देखील व्यक्त केलं जात आहे। तर जगामधील मोठा उद्योगपती एलॉन मस्कला टक्कर देण्यासाठी अदानी अमेरिकेच्या मार्केटमध्ये उतरतायत का? कारण सध्याच्या घडीला मस्कला टक्कर देणारे क्वचितच उद्योगपती आहेत। अदानी अमेरिकेमध्ये गुंतवणूक का करतायत? तिकडच्या काही सुविधा घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का? या प्रश्नांची उत्तरं आता अदानीच देऊ शकतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।